हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाइब्स विथ शरयू. आणि माझा आजचा बेत आहे भोगी स्पेशल चुलीवरची बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी. आणि सोबतच मी बनवणार आहे चिघळेची भाजी. सर्वात आधी तर मी चूल पेटून त्यावरती कढई ठेवली आणि तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेतली आणि कांदा आणि लसणाची पात आता छान यामध्ये परतून घेते. तुम्हाला माहिती आहे का, भोगी हा सण आनंद आणि उपभोगाचा सण आणि त्याचं महत्त्व काय तर हिवाळ्यात ज्या पण काही नवीन भाज्या रानभाज्या येतात त्या भाज्या आणि पौष्टिक अन्न खाऊन आपण ना शरीर निरोगी ठेवतो, ज्यामुळे आपल्याला वर्षभर छान अशी ऊर्जा मिळते. कांदा आणि लसणाची पात तेलामध्ये भाजून घेतली. भाज्या कोवळ्या असल्यामुळे भाजायला थोडासा वेळ लागतो आहे. हिरव्या भाज्यांना तसा थोडा वेळच लागतो. बऱ्यापैकी माझ्या आता ह्या भाज्या दोन्ही छान परतून झालेल्या आहेत. तर आता मी बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या मी आता कढईमध्ये टाकून दोन्ही भाज्या छान मिक्स करून घेते. ज्या मी भाज्या कुकरला एक शिट्टी देऊन घेतलेल्या त्या भाज्या आहेत पावटा, घेवडा, गाजर आणि सोलाने. यांना मी एक शिट्टी देऊन घेतलेली आहे. त्यामुळे आता आधीच्या कांद्याची पात आणि लसणाची पात आणि ह्या भाज्या ह्या दोन्ही छान आता मिक्स करून घेतल्या. आणि आता त्यामध्ये मी ॲड करते आहे हळद, चटणी, मीठ, कारळ्याची चटणी जी आम्ही आधीच बनवून ठेवली होती आणि ती चटणी आपण भाकरी आणि दही आणि ही चटणी या कॉम्बिनेशनमध्ये पण खाऊ शकतो. कारळ्याची चटणी आणि दही हे भाकरीसोबत खूप छान लागते. ती पण मी यामध्ये ॲड करून घेते आहे. सोबतच मी यामध्ये टाकला आहे गोडा मसाला आणि या गोष्टी सगळ्या आता छान मिक्सअप करून थोडंसं शिजू द्यायचं. आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी टाकलेला आहे. गॅस चुलीवर स्वयंपाक करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता, जो मी खूप दिवसांपासून प्लॅन करत होते, पण काही ना काही कारणांमुळे ते राहतच होतं. आणि आज नेमकं मला भोगी आणि संक्रांतीच्या निमित्ताने हा बेत चुलीवर करण्यासाठी मी वेळ काढला आणि फायनली मी हा बेत केलेला आहे. तुम्ही पण कधी असं चुलीवर स्वयंपाक केला आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तेही सांगा. असं खालीवर परतून घेऊया. आज पहिल्यांदाच मी चुलीवर अशी भाजी बनवते, त्यामुळे खूप छान वाटते. आणि थोडंसं पाण्याचं शिंतोडं मारून जरासं वाफवून घेऊया. शिजलेली कमी भाजी तर माझ्या आता सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. तो वरून छानपैकी कोथिंबीर अशी स्प्रेड करते. भाजी ऑलरेडी तयार झालेली आहे. तर 2 मिनिटं झाकून ठेवलं तरी चालेल. 2 मिनिटं त्याला छान वाफ लागू द्यायची. तर ही माझी भाजी रेडी झालेली आहे. छान सुगंध सुटलेला आहे. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे चुलीवर भाजी बनवण्याचा स्वयंपाक बनवण्याचा. आता मी ही रेडी झालेली आहे, तर काढून बाजूला ठेवते. माझी भाजी तयार झाली होती, तर मी इकडे भात पण शिजायला ठेवला होता. आणि भात झाल्यानंतर थोडा भात शिजवून घ्यायचा आणि इकडच्या चुलीवर ठेवायचा.
आणि त्यानंतर इकडे भाकरी करायचं असं आमचं होतं. आणि भाकरी तर मला वाटलं की मला नाहीच जमणार, तर आमच्या मम्मी भाकरी करत होत्या. मग इकडे भाकरी सुरू होत्या आणि इकडे साईडला भात शिजत होता. तर इथे पहिली भाकरी झालेली आहे आणि सोबतच भात पण इकडे शिजलेला आहे. आणि पूर्ण भाकऱ्या होऊस तोपर्यंत या भातातलं पाणी पूर्ण संपून अगदी परफेक्ट असा भात शिजून जाईल. मला राहावलं नाही आणि त्यामुळे मी पण एक शेवटची भाकरी ट्राय केली आणि बऱ्यापैकी ती छान झाली होती. आता बनवते चिगळीची भाजी आणि त्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून यामध्ये चिगळीची भाजी टाकायची. ही चिगळीची भाजी जी शेतामध्ये इझिली अवेलेबल होते आणि खाण्यासाठी एकदम उत्तम आणि याचे बेनिफिट्स पण खूप आहेत. ही भाजी अजून एका प्रकारे केली जाते, पण मी आता ही आपण जी शेपू किंवा मेथीची भाजी बनवतो तशी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. तर अशा प्रकारे आमचा बेत सक्सेसफुली झालेला आहे. तुम्हा सर्वांना भोगी व मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. बाय. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.